योहान याचा 4:24 देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. यस आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांनो, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत असं वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथे आपल्याला काय सांगत आहे की देव काय आहे? आत्मा आहे. यस आमेन. देव जो आहे आपला पवित्र आत्मा आहे, जो परमेश्वराने आपल्याला सहाय्यक म्हणून जो दिलेला आहे तो पवित्र आत्मा हा देवाकडूनच आपल्याला मिळालेला आहे. आणि त्याच्या उपासकांनी म्हणजेच काय? आपण जे मनुष्य आहोत हे काय आहोत? परमेश्वराचे उपासक आहोत. उपासक म्हणजेच काय की देवाचे आपण काय करणारे आहोत? स्तुतिगान गाणारे, आराधना करणारे, प्रार्थना करणारे हे उपासक आहोत. त्यांची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. यस आमेन आमेन. आणि परमेश्वराची देवाची आपण उपासना ही जी आहे ते आपल्या आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. परमेश्वर आपला सूर, ताल हे रंगरूप परमेश्वराला काहीही त्याचं महत्त्व नाही आहे माझ्या बहीण भावांनो. परमेश्वराच्या दृष्टीने प्रत्येक एक मनुष्य काय आहे? तो अनमोल आहे. त्याचा मोल परमेश्वराने केलेलाच नाही आहे. तर फक्त परमेश्वर आपला आत्मा पाहतो, आपलं अंतःकरण पाहतो, आपला खरेपणा पाहतो. कधीही परमेश्वर आपल्याला चांगल्या गोष्टीचीच अपेक्षा आपल्याकडनं करतो. आत्म्याने आणि खरेपणाने जेव्हा आपण त्याची उपासना करू ना, तर तो परमेश्वर इतका आनंदी होतो, तो आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो. परमेश्वराचं स्वर्गीय भांडार खोलून तो आपल्यासाठी काय करतो? आशीर्वादाचा वर्षाव करतो माझ्या बहीण भावांनो. म्हणूनच आपण काय केलं पाहिजे की परमेश्वराची उपासना ही अंतःकरणाने, एकदम आत्म्याने, हृदयाने आणि खरेपणाने केली पाहिजे. कारण आपण जगी जीवनामध्ये पाहतो आपल्या अवतीभोवती की बरेच लोक असे आहेत की ते चलता फिरता खोटं बोलतात, चोरी करतात. त्यांना असं मोठी गोष्ट वाटत नाही, कारण ते जगिक आहेत, ह्या जगाचे आहेत. त्यांना ख्रिस्त अजून माहिती नाही, परमेश्वराची त्यांना ओळख नाही, म्हणून ते अशा चुका वारंवार करतात. पण जेव्हा आपल्याला परमेश्वराची, ख्रिस्ताची आपल्याला ओळख आहे माझ्या बहीण भावांनो, तर आपण काय केलं पाहिजे की परमेश्वराची जे आपल्याला शिकवण आहे, ज्या 10 आज्ञा देवाने आपल्याला लावून दिल्या आहेत, त्या आपण पूर्णपणे पाळण्याचा काय प्रयत्न केला पाहिजे. आणि परमेश्वराची, देवाची उपासना ही आपण पूर्ण आत्म्याने आणि खरेपणानेच केली पाहिजे. कारण परमेश्वर अशा लोकांचा शोध घेतो, तो खऱ्या आत्म्याने जे त्याची आराधना करतात अशा लोकांचा परमेश्वर शोध घेतो आणि त्यांना तो आशीर्वादसुद्धा देतो. तर आपण परमेश्वराच्या उपासनेमध्ये, आराधनेमध्ये आपण सदैव तत्पर राहिलं पाहिजे. तर आपण ह्या अद्भुत वचनासाठी परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया आणि छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आकाश पृथ्वीचे निर्माण करते बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या देवा. हो माझ्या राजा, आजच्या सुंदर दिवसासाठी, ह्या वेळेसाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, तू महान आहेस माझ्या देवा. अद्भुत दिवस आमच्या जीवनी जोडलास म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, कित्येक लोक आहेत माझ्या देवा जो आजचा हा दिवस, ही वेळ नाही पाहू शकले माझ्या राजा, पण तुझा एवढा अनुग्रह, तुझी दया आमच्यावरती आहे परमेश्वरा की तू आम्हाला या जिवंताच्या भूमीमध्ये अगदी सुरक्षित ठेवलंस म्हणून तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवादच देते माझ्या राजा. हो माझ्या परमेश्वरा, तुला सर्व गोष्टी शक्य आहेत माझ्या राजा. या अद्भुत वचनासाठी तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. हो बापा, तू देव जो आहे तो आत्मा आहेस माझ्या राजा. जो आम्हाला पवित्र आत्मा लाभलेला आहे हा तुझ्याकडूनच आहे माझ्या देवा. आणि तुझी उपासना आम्ही आमच्या पूर्ण आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे माझ्या राजा. हो प्रभू, आम्ही या जगामध्ये पाहतो परमेश्वरा लोकांचा व्यवहार, वागणं माझ्या देवा, त्या जगिक जीवनात आम्हाला न अडकून राहता परमेश्वरा आम्हाला तुझ्या चरणी घे माझ्या देवा. तुझ्या चरणी आम्हाला लीन नम्र होऊन तुझी उपासना करण्यासाठी आम्हाला तू तयार कर माझ्या देवा. हो परमेश्वरा, ज्या बहीण भावांना वेळ भेटत नाही माझ्या राजा, बिझी शेड्यूल आहे, त्यांना तू तुझी उपासना, तुझी आराधना, तुझी प्रार्थना करण्यास त्यांना वेळ तू काढून देण्यास सहायता आणि मदत कर माझ्या राजा. हो प्रभूजी, आम्हा सर्वांचा उपयोग तू तुझ्या राज्याच्या वाढीसाठी कर माझ्या देवा. आम्हाला तू ते कष्टकरी, तो शेतकरी आम्हाला बनव माझ्या देवा. जे आम्ही तुझं जे पीक आहे परमेश्वरा, त्या पिकासाठी आम्ही झटलं पाहिजे
अनेक आत्मे आमच्याकडून वाचवले गेले पाहिजे असं तू बनव माझ्या देवा. आम्हाला तेवढी शक्ती, सामर्थ्य, बळ दे माझ्या राजा, जेणेकरून आम्ही अनेक आत्मे तुझ्या स्वर्गाच्या राज्यात घेऊन येऊ माझ्या देवा. आम्ही तुझ्या वचनाचा प्रचार प्रसार करू एकदम आत्म्याने आणि खरेपणाने माझ्या देवा, कारण तू जिवंत असा परमेश्वर आहेस, सत्य असा माझा देव आहेस माझ्या राजा. हो प्रभूजी, आम्हा सर्वांवरती दया कर माझ्या राजा. माझ्या पूर्ण यूट्यूबच्या परिवारावरती दया कर माझ्या राजा. त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर, चंगाई दे माझ्या परमेश्वरा. हो माझ्या राजा, त्या प्रत्येकाचा उपयोग तू तुझ्या राज्याच्या वाढीसाठी करून घे माझ्या देवा. या वचनाला अधिक अनधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास सहायता आणि मदत कर माझ्या देवा, कारण बरेच लोक आहेत परमेश्वरा ज्यांना अजून तुझी ओळख नाही माझ्या राजा. त्या प्रत्येक एकाला तू वचनाद्वारे त्यांचं मन परिवर्तन होईल, त्यांच्यामध्ये ते कुवत तयार कर माझ्या देवा, की त्यांनी हे वचन ग्रहण करून त्याच्यावर चालावं माझ्या राजा. तुझ्यावर विश्वास ठेवावा माझ्या परमेश्वरा, कारण तू जिवंत असा परमेश्वर आहेस माझ्या राजा. हो प्रभू, तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद देते माझ्या राजा. हो देवा, विशेष करून मागते बाप्पा, जे कोणी आजारी आहेत माझ्या राजा, कुठलाही आजार असू दे माझ्या देवा, तुला शक्य आहे माझ्या राजा, कारण तो डॉक्टरांचा डॉक्टर आणि वैद्यांचा वैद्य आहेस माझ्या देवा. त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर, त्यांच्या अंतरुण बदल माझ्या राजा, त्यांचं व्याधी, त्यांचा त्रास हा तू जाणतोस माझ्या देवा. त्या प्रत्येक एकाला तू चंगाई दे, छुटकारा दे, स्पर्श कर माझ्या देवा, त्यांच्या जीवनात कार्य कर, त्यांचे जीवन बदल माझ्या राजा. हो प्रभू, तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद, धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. जे कोणी कर्जबाजारी झालेत माझ्या राजा, जे कोणी अडचणीत आहेत माझ्या परमेश्वरा, त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर, त्यांचं कर्जबाजार, जो अडचणीत आहेत, फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये आहेत, त्या प्रत्येक एकाला त्याच्यातनं बाहेर काढ माझ्या देवा. हो देवा, त्यांच्या ज्या काही गरजा आहेत परमेश्वर हे तुझ्या स्वर्गीय भांडारातनं तू पूर्ण कर माझ्या देवा. त्यांना आरोग्य चंगाई दे माझ्या राजा. हो प्रभू, तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद, धन्यवाद देते माझ्या राजा. हे विशेष मागते माझ्या बाप्पा, जे कोणी ॲडिक्शनचे शिकार आहेत माझ्या राजा, जे कोणी व्यसनाधीन आहेत माझ्या परमेश्वरामध्ये, दारू असू दे, मोबाईलचं ॲडिक्शन असू दे, किंवा इतर कुठलंही वाईट व्यसन असू दे माझ्या राजा, त्या प्रत्येक एकाला त्याच्यातनं मुक्त कर माझ्या देवा. त्यांना तुझ्या वचनाची ओढ लागू दे, तुझ्या सान्निध्यात ते आले पाहिजे असं तू कर माझ्या देवा. त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर, त्यांच्या आत्म्याला तू स्पर्श कर माझ्या राजा. त्यांना खरेपणाने जगण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. तुझ्या राज्यात त्यांना घेऊन ये माझ्या परमेश्वरा. त्या प्रत्येक एकाचा ताबा तू घे माझ्या देवा. हो प्रभू, तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद आणि धन्यवादच देते माझ्या राजा. हो देवा, तसंच विशेष करून मागते बाप्पा, ज्या कोणाला नोकऱ्या नाहीत माझ्या राजा, जे कोणाकडे काम व्यवसाय नाही आहे माझ्या राजा, त्या प्रत्येक एकाला तू त्यांच्या योग्यतेप्रमाणे जॉब देऊन ब्लेस करत आहेस म्हणून धन्यवाद देते माझ्या राजा. हो प्रभू, त्यांचे जे काही व्यवसाय ठप्प पडले आहेत किंवा नवीन सुरू करणार आहेत, त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या देवा. त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तू दूर कर माझ्या राजा. हो प्रभू, होऊ दे माझ्या राजा. मोठ्या मोठ्या साक्ष आणि गवाही येण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद आणि धन्यवादच देते माझ्या राजा. हो प्रभूजी, इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्व बहीण भावंडाचं जीवन मी तुझ्या अधीन आणि स्वाधीन करून, हे माझी छोटीशी प्रार्थना माझा उद्धार करता, माझा तारणहार येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणाय का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.